तर पोट्टी हो, माझ्या गावाचं नाव आहे चोहट्टा बाजार आणि आपलं गाव फक्त बाजारासाठी फेमस आहे. कारण की आपल्या गावात 52 खेळीचा बाजार भरते आणि तोच बाजार तुम्हाला दाखवण्यासाठी आज मी गेलो होतो माझ्या गावातल्या बाजारात. पण तिथं गेल्यानंतर बाजार दाखवणं कमी, पण दुसरे जेले चाले तुमच्या भावानं जास्त गेले. जाऊ द्या, पण तुम्ही असं काही मधातून पाहू नका. थांबा, सगळं तुम्हाला पहिल्यापासून सांगतो. तर आजचा विषय असा होता की शुक्रवारी असते आपल्या गावचा बाजार. मग काय सकाळी सकाळी मला गण्या घ्यायला आला, त्याच्यासोबत पहिले तर आलो मी नाश्ता करायला, कारण की शर्ट खायचं आणि तट राहायचं. मग शर्ट मध्ये तट खाल्लं, त्यानंतर दोन आपल्या प्रेमाच्या माणसाला ब्लॉग मध्ये घेऊन डायरेक्ट गेलो आपण घरी जाऊन बसतोय नाही तर तेवढ्यातच गणेश डॉनची वापस एंट्री झाली. चल म्हणत लवकर बाजारात मला बाजार करायला लागते. मग जरासं पाणी खाल्लं आणि त्यानंतर डायरेक्ट येऊन पोहोचलो आम्ही बाजारात. पण बाजारात आल्यानंतर तुम्ही पाहूनच घ्या रे भाऊ, आमच्या बाजारात किती गर्दी आहे. पण बाजारात गर्दी एवढी होती की गाडी लावायला जागा नव्हती. या गण्याला गाडी लावायचं टेन्शन आणि तुमच्या भावाला फॉलोअर्स वाढवायचं टेन्शन. कारण की भाऊ आपले जेवढे लोक व्हिडिओ पाहतात ना, त्याच्यातले आपल्याला अर्धेच लोक फॉलो करतात, अर्धे लोक फॉलोच नाहीत करत. घ्या मग फॉलो करून, जास्त काही विचार आणि टेन्शन काही देऊ नका. मग जसं इथं गण्या बाजार करायला लागला, गण्या ज्या ज्या दुकानात जात जाय काही ना काही उचलून आम्ही खातच जात जाऊ, कारण की फुकटचं आपण कुठंच सोडत नाही. पण आता बाजारात कोरकू असल्यामुळे बाजारात लयच गर्दी असते ना रे बा. पुरं मायले लेकरू भारी काम आहे. गण्याचा आता शांततेत बाजार करणं चालू होता, पण आम्ही दोघं एळे चालीस करू राहिलो. कुठच्या शेंगा घे रे, कुठचा पेरू घे रे, कुठचा ऍपल घे रे, कुठचा चिकू घे रे, कुठची सोप घे रे, कुठचं भातकं घे रे. एक जागानी सोडली ना रे बा, तुम्हाला काय सांगू. शेवटी गण्याला म्हटलं झपकन बाजार कर आणि लवकर घरी चल, नाही तर दुकानातले लोक आपल्याला मारतील काही ना काही फेकून. आता झपाझप बाजार केला आणि चुपचाप शांततेत घरी गेलो. तर चला मग पोट्टी हो, आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. ब्लॉग आवडला असेल तर तुमच्या भावाला एक वेळा फॉलो नक्की कर जा. जय श्रीराम.